पी.व्ही. सिंधू ॲन आयकॉन ऑफ सक्सेस. पी.व्ही. सिंधू यशाची प्रतिमा. पी.व्ही. सिंधू और पुसरला व्यंकटा सिंधू इज ॲन ॲश शटलर अँड सिल्वर मेडलिस्ट ॲट 2016 रिओ समर ऑलिम्पिक्स. पी.व्ही. सिंधू आणि पुसरला व्यंकटा सिंधू ह्या ॲश शटलर होत्या. ॲश शटलर म्हणजे अ टॉप बॅडमिंटन प्लेयर, म्हणजे सर्वोच्च बॅडमिंटन प्लेयरमध्ये आहेत या, ज्यांनी रौप्य पदक जिंकलेलं होतं 2016च्या रिओ समर ऑलिम्पिक्समध्ये. This young badminton player from Andhra Pradesh was born to the volleyball players P.V. Raman and P.V. Vijaya in the year 1995. या तरुण बॅडमिंटन प्लेयरचा जन्म आंध्र प्रदेशमधील जे व्हॉलीबॉल प्लेयर आहेत पी.व्ही. रमणा आणि पी.व्ही. विजया यांच्या घरी झालेला आहे 1995 साली. हर फादर वॉज ऑनर्ड विथ अर्जुना अवॉर्ड फॉर हॅव्हिंग डिस्प्लेड एक्सलन्स इन हिज स्पोर्ट. पी.व्ही. सिंधू यांचे जे वडील होते त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं, कारण त्यांनी त्यांच्या खेळामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी दाखवली होती. वन ऑफ द यंगेस्ट अँड टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेयर ऑफ कंटेम्पररी टाइम, सिंधू हॅज फीचर्ड इन टॉप 10 इन द वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंग फॉर द मोस्ट पार्ट ऑफ द 2014. तिच्या काळामध्ये असलेल्या सर्व तरुण, कंटेम्पररी म्हणजे बिलॉंगिंग टू द सेम टाईम, म्हणजे सगळे समकालीन, म्हणजे त्या काळामध्ये असणाऱ्या सर्व तरुण खेळाडूंपैकी सिंधू ही जगामधील टॉप 10 बॅडमिंटन प्लेअरपैकी रँकमध्ये होती 2014 साली. पी.व्ही. सिंधू स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन फ्रॉम द एज ऑफ 8. पी.व्ही. सिंधू यांनी त्यांचं चा खेळ वयाच्या 8व्या वर्षापासून चालू केला. आफ्टर शी ड्रीव इन्स्पिरेशन फ्रॉम पुलेला गोपीचंद्स विक्ट्री इन ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप इन 2001. 2001 साली इंग्लंडमध्ये ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप झाली होती की जिथे पुलेला गोपीचंद यांना विजय मिळाला होता. तर तिथून तिने प्रेरणा घेऊन वयाच्या 8व्या वर्षी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली होती. That's the reason why she chose the badminton over volleyball, although her parents were professional volleyball players. त्यामुळे तिने व्हॉलीबॉलच्या ऐवजी बॅडमिंटन चूज केलेलं होतं. जरी तिचे आई आणि वडील दोघेही व्हॉलीबॉल प्लेयर होते, तरीही तिने बॅडमिंटनला चूज केलं होतं, कारण तिने एका बॅडमिंटन प्लेयर पुलेला गोपीचंद यांच्याकडून प्रेरणा घेतली होती. हर इनिशियल अप्रेंटिसशिप म्हणजे तिची सुरुवातीची लर्निंग ॲज अ ट्रेनी. अप्रेंटिसशिप म्हणजे लर्निंग ॲज अ ट्रेनी, म्हणजे तिने ट्रेनिंग कुठून सुरू केलं. तर तिचं सुरुवातीचं ट्रेनिंग जे होतं, इट इज स्टार्टेड विथ द मेहबूब अली ॲट द बॅडमिंटन कोर्ट ऑफ इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ द सिग्नल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन इन सिकंदराबाद. सिकंदराबादमध्ये असणाऱ्या इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजिनिअरिंग आणि टेलिकम्युनिकेशन या ठिकाणी मेहबूब अली यांच्या हाताखाली तिने सर्वात सुरुवातीचं ट्रेनिंग घेतलं. Later, she joined the पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी टू फर्दर एन्हान्स हर स्पोर्टिंग स्किल. यानंतर स्पोर्टिंग स्किल वाढवण्यासाठी, एन्हान्स करणे म्हणजे फर्दर इम्प्रूव्ह, म्हणजे आणखी वाढवण्यासाठी किंवा अतिउत्तम करण्यासाठी तिने पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी जॉईन केली. अर्ली सक्सेस म्हणजे सुरुवातीचे यश. सिंधू फर्स्ट मेजर रिकग्निशन केम इन द फॉर्म ऑफ 5th सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10 कॅटेगरी. अंडर 10 कॅटेगरी म्हणजे 10 वर्षांच्या आत ज्या मुलांसाठी स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेचं नाव आहे 5th सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप. तर या स्पर्धेमध्ये सिंधूला सर्वात पहिल्यांदा मोठी ओळख मिळाली. शी ऑल्सो वॉन द सिंगल्स टायटल ॲट द अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग. अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंगमध्ये सुद्धा पी.व्ही. सिंधू यांनी एकेरी हा खिताब जिंकला होता. इन द अंडर 13 कॅटेगरी सिंधू वोन डबल्स टायटल ॲट द IOC ऑल इंडिया रँकिंग, कृष्णा खैतान ऑल इंडिया टूर्नामेंट, द सब ज्युनियर नॅशनल्स अँड द ऑल इंडिया रँकिंग इन पुणे. अंडर 13 कॅटेगरी म्हणजे 13 वर्षांच्या आतमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी असलेली स्पर्धा होती. त्याच्यामध्ये सिंधूने दुहेरी किताब मिळवलेला आहे. IOC ऑल इंडिया रँकिंगमध्ये सुद्धा, कृष्णा खैतान ऑल इंडिया टूर्नामेंटमध्ये सुद्धा, सब ज्युनियर नॅशनल आणि ऑल इंडिया रँकिंग इन पुणे अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तिला हा किताब मिळालेला होता. ॲट द 51st नॅशनल स्कूल गेम्स इन इंडिया, सिंधू वोन द गोल्ड मेडल इन अंडर 14 कॅटेगरी.
14 वर्षांच्या आतमध्ये असलेली 51 नॅशनल स्कूल गेम्स इन इंडिया या स्पर्धेमध्ये सिंधूने गोल्ड मेडल म्हणजे सुवर्णपदक मिळवलं होतं. सिंधूज डेब्यू अँड परफॉर्मन्स ॲट इंटरनॅशनल लेवल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पी व्ही सिंधू यांचे प्रथम पदार्पण आणि कामगिरी. पी व्ही सिंधू डिडंट टेक मच टाइम टू लॉन्च अँड इस्टॅब्लिश हरसेल्फ ॲज अ प्रॉमिसिंग प्लेयर इन द ग्लोबल अरीना. ग्लोबल अरीना म्हणजे इंटरनॅशनल सीन, प्रॉमिसिंग म्हणजे शुअर टू सक्सीड आणि लॉन्च म्हणजे स्टार्ट ऑर बिगिनिंग. पी व्ही सिंधू यांनी स्वतःची सुरुवात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक नक्की खात्रीशीरपणे यश मिळवून देणाऱ्या खेळाडूंमध्ये स्वतःचं नाव मिळवण्यामध्ये त्यांनी फारसा वेळ घालवला नाही. शी वोन अ ब्रॉन्झ मेडल ॲट 2009 सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप हेल्ड इन 2009 हेल्ड इन कोलंबो. 2009 कोलंबो येथे झालेल्या सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पी व्ही सिंधू यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकले. The star player bagged silver in the women's singles at Iran Fuzur International Badminton Challenge in 2010. Bagged म्हणजे सक्सीड इन अचिव्हिंग समथिंग म्हणजे काहीतरी मिळवण्यामध्ये यश मिळवणाऱ्या. म्हणजेच या स्टार खेळाडूने 2010 इराण फजर या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंजमध्ये महिला एकेरीमध्ये रौप्य पदक मिळवले होते. अँड फाउंड अ प्लेस इन अ नॅशनल टीम ॲट द 2010 उबर कप. आणि राष्ट्रीय स्तरावरील 2010 येथील उबर कपमध्ये तिने स्थान मिळवलं होतं. पी व्ही सिंधूज रिसेंट रिकग्निशन. पी व्ही सिंधू यांचं आत्ताची असलेली ओळख. ऑन 7 जुलै 2012 सिंधू वोन एशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप. म्हणजे 19 वर्षांच्या आतील तरुण खेळाडूंसाठी होणाऱ्या स्पर्धेमध्ये पी व्ही सिंधू यांनी 7 जुलै 2022 एशिया यूथ हा कप जिंकलेला होता. द सिंधूज परफॉर्मन्स ॲट द मलेशियन ओपन 2013 मेड हर विन द मेडन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल. सिंधू यांच्या कामगिरीमुळे त्यांना मलेशियामध्ये ओपन 2013 मलेशिया या स्पर्धेमध्ये त्यांना मेडन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल म्हणजे मेडन ग्रँड प्रिक्स सुवर्ण हा खिताब मिळाला होता. द बेस्ट मोमेंट इन हर करिअर परहॅप्स केम इन द सेम इयर वेन शी बिकेम इंडियाज फर्स्ट मेडलिस्ट इन द विमेन्स सिंगल्स ॲट बॅडमिंटन्स वर्ल्ड चॅम्पियनशिप. म्हणजे जगामध्ये बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीमध्ये ती भारतामधील पहिली बॅडमिंटन मेडलिस्ट बनली होती. तर हा क्षण तिच्या आयुष्यामधला, तिच्या करिअरमधला बेस्ट म्हणजे अतिशय उत्तम असा क्षण होता. पी व्ही सिंधू एंडेड 2013 ऑन हॅपी नोट बाय विनिंग अ मकाओ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल. पी व्ही सिंधू यांनी 2013 या वर्षाची समाप्ती अतिशय आनंदी गोष्टीने केली की त्यांनी मकाओ ओपन ग्रँड प्रिक्स येथे सुवर्ण पदक मिळवलं होतं. या पद्धतीने त्यांनी 2023 या वर्षाचा शेवट केला. अँड ऑल्सो वोन द अर्जुन अवॉर्ड, वन ऑफ द हायेस्ट ऑनर फॉर द स्पोर्ट्समन्स इन द कंट्री. आणि 2013 याच वर्षी त्यांना अर्जुन अवॉर्डने सुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं. इन 2014 शी वोन बॅक टू बॅक मेडल्स इन द वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप. त्यानंतर 2014 त्यांनी एकानंतर एक असे करत बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये मेडल मिळवतच गेल्या. अँड बिकेम द फर्स्ट इंडियन टू डू दॅट. आणि अशा त्या पहिल्या भारतीय बनल्या ज्यांनी एवढे मेडल मिळवले असतील. इन नोव्हेंबर 2015 शी बॅग्ड सक्सेसिव्ह विमेन्स सिंगल टायटल ॲट द मकाओ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड. नोव्हेंबर 2015 त्यांनी एक यश मिळवणाऱ्या एकेरी महिला यांमधील त्यांनी मकाओ ओपन ग्रँड प्रिक्स येथे खिताब मिळवला. द इयर 2016 ब्रॉट हर अनादर अचीवमेंट ऑफ विनिंग द मलेशिया मास्टर ग्रँड प्रिक्स गोल्ड विमेन्स सिंगल टायटल वेअर शी डिफीटेड द स्कॉटलँड्स क्रिस्टी गिलमोर इन द फायनल. 2016 पी व्ही सिंधू यांना आणखी एक अचीवमेंट मिळाली होती. त्यांनी मलेशिया येथे झालेल्या ग्रँड प्रिक्स गोल्ड विमेन्स सिंगल टायटल म्हणजे एकेरी मलेशिया येथे झालेल्या ग्रँड प्रिक्स गोल्ड येथे एकेरी
स्पर्धेमध्ये त्यांनी स्कॉटलँड क्रिस्टी गिलमोहर यांना अंतिम स्पर्धेमध्ये हरवलं होतं. इन ऑगस्ट शी रीच्ड द सेमीफायनल ऑफ द विमेन्स सिंगल्स ॲट द 2016 समर ऑलिम्पिक्स. 2016 साली ऑगस्ट महिन्यामध्ये त्या ऑलिम्पिक्सच्या सेमीफायनलमध्ये महिला एकेरीमधून निवडल्या गेल्या होत्या. 2016 समर ऑलिम्पिक्स आफ्टर डिफिटिंग वर्ल्ड नंबर 2 वॅन यहान. आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 2016मध्ये झालेल्या समर ऑलिम्पिक्समधील महिला एकेरीमधून सेमीफायनलमध्ये त्या गेलेल्या असताना त्यांनी वर्ल्ड नंबर 2 वॅन यहान यांना हरवलं होतं. जगामध्ये नंबर 2च्या स्तरावरती असणारी बॅडमिंटन प्लेयर होती वॅन यहान, त्यांना हरवण्यात आलं होतं. पी.व्ही. सिंधू क्रिएटेड हिस्ट्री बाय रीचिंग द फायनल्स आफ्टर बीटिंग जापान्स नोझोमी ओकुहारा इन द विमेन्स सिंगल्स सेमीफायनल इन रिओ ऑलिम्पिक्स. पी.व्ही. सिंधू यांनी क्रिएटेड हिस्ट्री म्हणजे सेट अ रेकॉर्ड, म्हणजे त्यांनी एक असं रेकॉर्ड तयार केलं होतं की त्या फायनलमध्ये जाणाऱ्या जापानच्या नोझोमी ओकुहारा यांना हरवणाऱ्या भारतामधल्या पहिल्या सेमीफायनलमध्ये गेलेल्या महिला होत्या त्या. शी वोन अ सिल्वर मेडल इन द फायनल वाईल द गोल्ड वॉज टेकन बाय द स्पेन्स कॅरोलिना मरीन. तर या ठिकाणी त्यांनी सिल्वर मेडल जिंकलं होतं, म्हणजे रौप्य पदक जिंकलं होतं. वाईल द गोल्ड मेडल वॉज टेकन बाय द स्पेन्स कॅरोलिना मरीन. त्या सेमीफायनलपर्यंत पोहोचल्या होत्या, पण फायनल मात्र स्पेन्सच्या कॅरोलिना मॅरिन यांनी मिळवली होती फायनलचं पदक. लॅटर शी डिफिटेड द कॅरोलिना मॅरिन अँड वोन द 2017 इंडिया ओपन सुपर सिरीज टायटल. पण यानंतर 2017 या साली कॅरोलिना मॅरिन यांना पी.व्ही. सिंधू यांनी हरवून इंडिया ओपन सुपर सिरीजमध्ये त्यांनी किताब मिळवला होता. नोटवर्थी ऑनर्स म्हणजे उल्लेखनीय सन्मान. अमंग द अदर नोटवर्थी ऑनर्स that Sindhu has received are the पद्मश्री in 2015. पी.व्ही. सिंधू यांना 2015 साली पद्मश्री अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं, विच इज द 4th हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड ऑफ इंडिया. हा भारतामधला 4था मोठा सिव्हिलियन म्हणजे नागरिकांना दिला जाणारा पुरस्कार आहे. त्याच्यामध्ये पी.व्ही. सिंधूंनाही पुरस्कार मिळालेला आहे हा. इन 2016 शी रिसिव्ड द राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड. 2016 साली त्यांना पी.व्ही. सिंधू यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारसुद्धा मिळालेला होता. द बेस्ट एन्डोर्समेंट ऑफ द सिंधू हॅज बीन गोपीचंद्स वर्ड्स अबाउट हर डेडिकेशन अँड कमिटमेंट टू द स्पोर्ट. पण पी.व्ही. सिंधूंसाठी बेस्ट एन्डोर्समेंट म्हणजे कन्फर्मेशन म्हणजे निश्चितता किंवा मान्यता, त्यांच्यासाठी सर्वात चांगली मान्यता किंवा निश्चितता की त्या योग्य आहेत किंवा त्यांचा खेळ अतिउत्तम आहे, ही समजण्यासाठी गोपीचंद यांचे शब्द होते. जेव्हा गोपीचंद म्हटले की पी.व्ही. सिंधू इज अ डेडिकेशन अँड कमिटमेंट, म्हणजे पी.व्ही. सिंधू ही डेडिकेटेड म्हणजे समर्पण करणारी आणि कमिटमेंट म्हणजे वचनबद्धता असलेली अशी खेळाडू आहे. हे शब्द त्यांच्यासाठी सर्वात जास्त निश्चितता देणारे होते. द मोस्ट स्ट्रायकिंग फीचर्स इन सिंधूज गेम इज हर ॲटिट्यूड अँड नेवर से डाय स्पिरिट. पी.व्ही. सिंधू यांची स्ट्रायकिंग फीचर्स म्हणजे अतिशय चांगली अशी उल्लेखनीय असे गोष्ट म्हणजे त्या खेळामध्ये असणारा त्यांचा ॲटिट्यूड म्हणजे अ फिक्स्ड वे ऑफ थिंकिंग ऑर फिलिंग अबाउट समथिंग, म्हणजे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा एक निश्चित असलेला दृष्टिकोन हा. आणि नेवर से अ डाय स्पिरिट म्हणजे नेवर गिव्ह अप होप, म्हणजे त्यांनी कधीही न हारलेली आशा. या 2 गोष्टींमुळे त्यांनी अतिशय चांगली उत्कृष्ट अशी कामगिरी त्यांच्या खेळामध्ये दाखवली होती. पी.व्ही. सिंधू हॅज बीन पुशिंग द एनवेलप लाईक नो यंग बॅडमिंटन प्लेयर हॅड डन बिफोर इन द हिस्ट्री ऑफ विमेन्स बॅडमिंटन इन इंडिया. पुशिंग द एनवेलप म्हणजे एक्सटेंड, रीच बियॉन्ड व्हॉट इज पॉसिबल, म्हणजे जेवढं शक्य आहे त्याच्यापेक्षाही जास्त केलेलं होतं पी.व्ही. सिंधू यांनी. जसं की आत्तापर्यंतच्या भारतामधील एकाही तरुण महिला बॅडमिंटन स्पर्धकाने केलेलं नव्हतं. ॲट ॲन इंटरव्ह्यू सिंधू वॉज आस्क्ड हाऊ मच mentoring guidance her father and mother had been able to give her and how involved they were in her sport career. एका
इंटरव्ह्यूमध्ये पी व्ही सिंधू यांना असा प्रश्न विचारण्यात आला की त्यांचे मदर आणि फादर म्हणजे त्यांचे आई आणि वडील त्यांना कसे मेंटॉर किंवा गाईड करत होते. मेंटॉर म्हणजे ट्रेनिंग करणे किंवा ॲडवाईस देणे म्हणजे सल्ला देणे किंवा एखाद्याला ट्रेन कसं केलं जातं. Her father and mother had been able to give her and how involved they were in her sport career in her own words. यानंतर पी व्ही सिंधू यांनी स्वतःच्या शब्दामध्ये तिचे आई आणि बाबा कशा प्रकारे तिच्या करिअर स्पोर्टमध्ये इन्व्हॉल्व होते किंवा कसे सपोर्ट करत होते याचं उत्तर दिलेलं आहे. Guidance wise, every time I go for national level tournaments, they accompany me there, and when I practice and play, they tell me what I am doing. जर गायडन्स वाईज पाहायला गेलं तर जेव्हा जेव्हा नॅशनल लेवलच्या टुर्नामेंट्सला पी व्ही सिंधू या गेलेल्या आहेत तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी कशी प्रॅक्टिस केली पाहिजे किंवा कसं खेळलं पाहिजे याबद्दल किंवा जशी ती खेळत होती याबद्दल ते त्यांचे फादर कायमच सांगत होते. माय डॅड गिव्स मी अ समरी ऑफ हाव आय प्ले and it is very helpful because as a outsiders those who look at it know more about the game. तर पी व्ही सिंधू यांचे फादर होते ते त्यांना त्यांच्या खेळाबद्दलची समरी द्यायचे म्हणजे पूर्ण खेळामध्ये त्यांनी कसं खेळलं गेलेलं होतं याची थोडक्यात सर्व मुद्द्यांना ते मांडायचे. तर त्याचा फायदा पी व्ही सिंधू यांना खूप व्हायचा कारण त्यांच्या मतानुसार जे आउटसायडर असतात म्हणजे जे बाहेरचे लोक असतात जे हे गेम पाहतात त्यांना या गेममध्ये काय चालू आहे हे वेगळ्या दृष्टीने पाहता येतं. ॲज बॅडमिंटन प्लेयर्स वी ऑब्वियसली नो अ फ्यू थिंग्स. बॅडमिंटन प्लेयर असल्यामुळे त्यांना नक्कीच काही गोष्टी माहीत असतात. बट सम वन फ्रॉम द आउटसाइड कॅन पिन पॉईंट स्टफ दॅट वी मे नॉट हॅव नोटिस्ड इझिली. पण जे लोक बाहेरून खेळ पाहत असतात ते नक्कीच एखादा तरी पिन पॉईंट म्हणजे अशी गोष्ट शोधून काढतात की जी एखाद्या बॅडमिंटन प्लेयरला खेळणाऱ्या खेळाडूला सुद्धा सापडणार नाही. सो बोथ ॲज अ काउन्सिलर अँड पॅरेंट इट इज रिअली हेल्पफुल. तर काउन्सिलर म्हणजे सल्लागार म्हणून आणि पॅरेंट म्हणजे पालक म्हणून दोन्ही पद्धतीने तिचे मदर आणि फादर हे अत्यंत मदत करत होते. इन द सेम इंटरव्ह्यू अ प्रॅक्टिकल क्वेश्चन वॉज आस्क्ड. इट्स नॉट पॉसिबल फॉर अ बॅडमिंटन प्लेयर टू विन वीक अँड वीक आउट. तर पी व्ही सिंधू यांना त्याच इंटरव्ह्यूमध्ये एक प्रॅक्टिकल क्वेश्चन विचारण्यात आला. तो असा होता, इट्स नॉट पॉसिबल फॉर अ बॅडमिंटन प्लेयर टू विन वीक इन अँड वीक आउट. वीक इन अँड वीक आउट म्हणजे एव्हरी वीक विदाउट एक्सेप्शन. म्हणजे पी व्ही सिंधू यांनी एकही आठवडा एकही वेळ न घालवता सलग त्या जिंकतच चाललेल्या होत्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप्स. As a top player, how did she manage to just go to tournament and physiologically deal with an early loss? तर ॲज अ प्लेयर म्हणून त्या टुर्नामेंटमध्ये कशी मॅनेजमेंट करत होत्या आणि मानसिकरित्या जे काही नुकसान होत होतं त्यांचं तर त्याच्यासोबत त्या कशा पद्धतीने डील करत होत्या. डिड इट हर्ट वेन शी डिडंट विन. जर तुम्ही एखाद्या गेममध्ये हरलात तर तुम्हाला दुःख होत होतं का असं इंटरव्ह्यूमध्ये विचारलेला क्वेश्चन होता. टू दिस शी रिप्लाइड. यानंतर पी व्ही सिंधू यांनी उत्तर दिलं, इफ यू डोंट प्ले वेल अँड लूज इन द फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड यू फील बॅड. जर तुम्ही योग्य पद्धतीने खेळला नसाल तर तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही हरू शकता त्यावेळी तुम्हाला वाईट वाटतं. इस्पेशली इफ यू आर वन ऑफ द टॉप प्लेयर्स. आणि जेव्हा तुम्ही टॉपचे प्लेयर असता म्हणजे सर्वोत्तम प्लेयर असता तेव्हा जेव्हा तुम्ही पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमधून बाहेर पडता तेव्हा जास्त दुःख वाटतं. बट यू नीड टू कम आउट ऑफ इट अँड प्रॅक्टिस हार्डर अँड आयडेंटिफाय अँड लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. पण कम आउट ऑफ म्हणजे सक्सेड इन डिलिंग विथ द प्रॉब्लेम्स अँड डिफीट इट. म्हणजे तुमच्या ज्या काही समस्या असतील त्याच्यामधून तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे आणि स्वतःला ओळखून ज्या काही मिस्टेक केल्या होत्या त्याही ओळखून हार्डर प्रॅक्टिस केली पाहिजे. आय थिंक टू कम आउट ऑफ इट टेक्स टाईम. याच्यामधून बाहेर पडण्यासाठी वेळ जातो. बट अप्स अँड डाऊन्स आर ऑलवेज देअर. पण चढ आणि उतार असतात. अँड यू नीड टू कोप विथ इट. आणि तुम्हाला या चढ आणि उतारांसोबत नक्कीच झुंजावं लागतं. कोप म्हणजे झुंज देणे. हॅट्स ऑफ टू यू सिंधू अँड विश यू इवन ग्रेटर सक्सेस. हॅट्स ऑफ म्हणजे अ फ्रेज यूज टू शो ॲडमायरेशन, प्राईज ऑर कॉंग्रॅच्युलेट हिम. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कॉंग्रॅच्युलेट करण्यासाठी त्याला प्राईज करण्यासाठी म्हणजे सन्मानित करण्यासाठी किंवा कौतुकासाठी हॅट्स ऑफ हे शब्द वापरले जातात. तर या पद्धतीने पी व्ही सिंधू यांना इंटरव्ह्यूमध्ये ते व्यक्ती हॅट्स ऑफ म्हणतात आणि त्यांना त्यांच्या पुढील यशासाठी
खूप साऱ्या विशेष देतात. थँक्यू.